नमस्कार. MHA डिजिटल प्लॅटफॉर्मवर आपलं स्वागत. आपण उभे आहोत दामोदर हॉलजवळ. इथे पडझड सुरू आहे, त्याचं काम सुरू आहे. खरं तर हा विषय तसा जुना झाला, पण तरीही मुंबई तरुण भारत या विषयासाठी आग्रहाची भूमिका घेते. 2 दिवसांपूर्वीच मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी बळ देण्याचं आश्वासन कलाकारांना दिलंय. तर कलाकारांची आणि मुंबई तरुण भारतची तसंच MHAची आग्रहाची भूमिका या निधी फारसा उपलब्ध न होऊ शकणाऱ्या वास्तूसाठी, दामोदर हॉलसाठी का आहे, हे आज मी या व्हिडिओमधून तुम्हाला सांगणार आहे. गोष्ट आहे स्वातंत्र्यापूर्वीची. भारताने स्वातंत्र्य मिळवलं त्याही पूर्वी 1911 मध्ये या वास्तूचा शुभारंभ झाला. सहकारी मनोरंजन मंडळ आणि दामोदर हॉल हे हातात हात घालून वाढले. ब्रिटिश सरकारच्या काळामध्ये इथल्या गिरणी कामगारांना मनोरंजन मिळावं, हक्काचं व्यासपीठ मिळावं म्हणून या वास्तूची उभारणी झाली. साधारण 4 ते 5 जागा उपलब्ध करून दिल्या होत्या. त्याच्यापैकी ही जागा नाट्यगृहासाठी निवडली गेली. जवळच गिरणी कामगारांची वस्ती होती, त्यांच्या शाळा होत्या, महिलांसाठी बालोद्योग होते, पाळणाघरं होती. अशा वेळी गिरणी कामगार संध्याकाळी 6चा भोंगा झाल्यावर घरी जायचे. थकलेल्या जीवांना करण्यासाठी मनोरंजन नव्हतं. मग ते काय करायचे तर दारूच्या गुत्त्यांवर जायचे आणि जुगार खेळत बसायचे. या सगळ्यांपासून त्यांना वाचवण्यासाठी सामाजिक कार्य म्हणून नाम जोशी यांनी हे नाट्यगृह उभं करायला घेतलं, अर्थात ब्रिटिश सरकारच्या सहकार्यातून. या नाट्यगृहाची निर्मिती झाल्यानंतर जवळच लालबाग येथे हनुमान नाट्यगृह होतं, थिएटर होतं. तिथल्या कलावंतांना जोशींनी जाऊन सांगितलं की आता यापुढची नाटकं तुम्ही आमच्यासोबत या नाट्यगृहामध्ये करायला सुरुवात करा. जोशींनी सांगितल्याबरोबर बाबाजी परब इथे आले आणि तेव्हा खऱ्या अर्थाने कामगार चळवळीची मुहूर्तमेढ रोवली गेली. हे साल होतं 1945. या काळामध्ये पुढे 25 साली जोशींच्याच महत्वाकांक्षेने आणि आग्रहातून या संस्थेला मान्यता मिळाली. संस्था रजिस्टर झाली. आशियातली ही पहिली संस्था, नाट्य संस्था जी रजिस्टर झाली. त्यानंतर अनेक नाटकं या संस्थेद्वारे झाली. अनेकांनी काम केलं, ब्रिटिश सरकारला सुद्धा मदत केली. म्हणजे ब्रिटिश सरकारच्या पडत्या काळामध्ये संस्थेने नाटकं केली आणि त्यातून मिळणारा निधी सरकारला उपलब्ध करून दिला. अर्थात हे कलाकार ब्रिटिश धार्जिणे नव्हते. कलाकारांना मिळालेलं व्यासपीठ, त्यांचा संघर्ष, त्यांना मिळालेलं यश याच्या बदल्यात सरकारने त्यांना 9 सुवर्ण मेडल्स आणि 3 चांदीची पदकं दिली आहेत. ती अजूनही मंडळाकडे आहेत. आता पुढे काय झालं तर नाम जोशींनी बाबाजींच्या हातामध्ये कार्यक्रम सोपवल्यानंतर पुढे काही काळ सहकारी चळवळीकडेच ही संस्था होती. त्याही पुढे अनेक वर्ष काम सुरू होतं. मग मुंबई भरू लागली. मुंबईमध्ये अनेक नाट्यगृह सुरू झाली. शिवाजी मंदिर सारखी चांगली सुरू झाली. त्या काळामध्ये हे नाट्यगृह पत्र्याची शेड होतं, ते बदलत गेलं. कालांतराने घुमट तयार झाला, आसन व्यवस्था ठीकठाक झाली आणि कलाकार सुद्धा यश मिळवू लागले. मग कलाकारांना संधीची वाट, कलाकार नवीन संधी शोधत नव्या नाट्यगृहांकडे जाऊ लागले. अशा वेळी समाजसेवा मंडळाकडे हे नाट्यगृह आलं. यावेळी मला आश्चर्य वाटतं की सहकारी मंडळाने काहीही आक्षेप घेतला नाही. त्याचं कारण काय असावं हे सांगता येत नाही. पण ह्याच्या पुढे जवळजवळ 85-83 मध्ये समाजसेवा मंडळाने नूतनीकरण करण्याचा घाट घातला. 101 वर्ष पूर्ण झाल्यानंतर नूतनीकरणाला वेग आला आणि बाजूला जी शाळा आहे ती शाळा रिनोव्हेट करायची आणि त्याची नवीन इमारत याच जागी बांधायची, असा हा घाट घातला गेला. आता शाळा त्याच जागी बांधायची म्हटल्यावर आपण खंडित करू शकत नाही. त्याऐवजी नाट्यगृह खंडित करावं. पण यामागे कलाकारांचा इतके वर्षांचा प्रवास, त्यांना मिळत गेलेलं यश, या वास्तूमध्ये घडलेले कलाकार, त्यांचा संघर्ष, नाट्य चळवळी, गिरणी कामगारांच्या चळवळी या सगळ्या होत होत्या. त्यामुळे एक प्रकारचं भावनिक नातं कलाकारांचं या वास्तूशी सांधलं गेलेलं होतं. त्या नात्याला आवर घालणं शक्य नाही आणि म्हणून कलाकार इथे वाद घालतो. खरं तर नूतनीकरणासाठी, डेव्हलपमेंटसाठी कोणाचाच आक्षेप नाहीये. नूतनीकरण व्हायलाच हवं. आजच्या काळामध्ये काळाच्या सोबत जायला हवं. ते नसेल जात त्यावेळेला काहीशी आर्थिक परिस्थिती कमी होते, पैसे मिळत नाही. मग अशा वेळी काय उपाय करू शकतो आपण?
चूक कुठे होते? आजची जी कार्यकारिणी आहे ती कार्यकारिणी आपल्या निर्णयांबद्दल पारदर्शक नाही. ही शाळा उभी करणार, त्या जागी नाट्यगृह उभं करणार का, नाट्यगृहाला वेगळी जागा देणार का, दिली तर ती केव्हा देणार, काय कॅपॅसिटी असेल, सिटिंग कॅपॅसिटी, याबाबत कोणतीही लिखित अथवा मौखिक चर्चा झालेली नाही. मंगलप्रभात लोढा इथे आले असताना त्यांनी कार्यकारिणी सदस्यांची संपर्क साधायचा प्रयत्न केल्यावर सुद्धा संपर्क होऊ शकला नाही. ह्याच्यावरूनच लक्षात येतं की किती नाराजी आणि अपारदर्शकता या व्यवहारामध्ये आहे. अशा वेळी कलाकारांचं म्हणणं आपल्याला पटू शकतं. मुंबई तरुण भारतची आग्रहाची भूमिका एवढ्याचसाठी आहे, पारदर्शकता यावी, व्यवहार नीट समजावा. नाट्यगृह उभं होणार आहे तर ते केव्हा, कधी, याच जागी होणार आहे का, कशा प्रकारचं होणार आहे, कारण ही वास्तू अतिशय उत्तम आहे, लकी आहे आणि म्हणूनच हा मुंबई तरुण भारतचा आग्रह आहे. कॅमेरामॅन सूरज बंगाल सोबत मी मृगा. धन्यवाद.